हॅलो. हा बोला ताई. बोला. हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. हा बोला ना ताई. मला अनुभव शेअर करायचा आहे. सुनीता ताई ना? हो. तुम्ही कुठून बोलता ताई? कुठून बोलता? राजगुरुनगरवरून बोलते. हा माझ्याकडे नाव पण आहे ताई. पण कसं तुम्हाला सांगायचं असेल तर. नाही. बरं बरं. बोला ताई. कारण कसं होतं, काही काही प्रॉब्लेम जरा हे असतात ना. बरोबर आणि बरोबर. अलीकडे सगळे स्वामी सेवेत उतरलेत. त्याच्यामुळे कसं होतं, हं. जरा नाव जरा नाही सांगितलं म्हणजे जरी गाव सांगितलं तरी नाही का. हो कळून जातं. हा. हा, एक दोन केले तर ती तुमचं आवाज पण पटक्याने आता ओळखीचा झालाय. खरंय खरंय. रोजच ऐकण्यात ना अनुभवांमध्ये. हो हो खरंय ताई. 2-3 वेळा लावलं होतं पण ते हे होतं ना, हा. व्यस्त होता. हा, हा. काय म्हणताय, कशी आहे तब्येत? बरी आहे? हो बरी आहे बरी आहे. कारण अनुभवाशिवाय आपल्याला बोलता येत नाही. हा. मेसेज पाहिला तुम्हाला वेळ नाही. हो ना. समजा टाकलं तर नाही का. हा हा हा. आज सुट्टी आहे नाही का. हो ताई हो ताई. आज सुट्टी आहे म्हणूनच दिवसभर घेते हा अनुभव. हा हा. काय सकाळी अनुभव लावला आहे? होता. सकाळी हा लावला 10 होता वाजता. का? हा लावला होता पण ते बंदच होता. आज ना ताई मी दिवाळीची साफसफाई काढली तुम्हाला सांगते. हा का. हां, मग त्यामुळे कसं मला थोडा आज हा उशीर हा झाला फोन चालू करायला. हा 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 संकष्टी पण होती. हा हा. हं. आणि मग मगाशी म्हणलं आता कसं संध्याकाळचं तर लई असा आवाज येत नाही किंवा मग हे होतं ना जरा हां, जसं हां. म्हणजे एरिया असून तसं वातावरण असतं ना. बरोबर, बरोबर. मग म्हणलं आता जाऊन शेतामध्ये काम करताना केलं म्हणजे आवाज क्लिअर जातो आणि सांगायला जरा हे वाटतं. हो, हो. बरोबर आहे ताई. हां. काय स्वामींचे बोलला खूप ताई? स्वामींचे खूप छान अनुभव आले. 2-3 अनुभव आले. हां, हां. काय आणि आले? कसं मनात असे अनुभव आले. माझ्या बोटाला जरा का असं हे झालं होतं, जरा कापलं होतं अडकित्याने. बरं. हां. बरं त्याचा मांसखंडाचा तुकडा उडाला होता. अगं बाई! हां, हां. पण ते तुकडा उडाला तरी म्हणजे असं हाडकं पण नव्हतं, नुसतं वरच्या वर मांसखंड उडालं होतं. शिर पण नव्हती तुटली. अच्छा, अच्छा. हां, हां. उजव्या हाताच्या पहिल्या बोटाची. अरे पण बापरे! ताई ते झालं असं हे करताना. आणि मी काही असं स्वामींचंच असं काही आपलं कुठं बावनी कुठं हे नाही का तारक मंत्र हो, कुठं हो. गाणी ऐकते आणि ते बंद केलं होतं आणि चहा टाकला होता. आणि अच्छा, अच्छा. तेवढ्या याच्यामध्ये काम करता करता हे झालं माझ्या हातून. अगं बाई! हां, हां. आणि ते बरंच असं मांसखंडाचा तुकडा पण खाली पडला आणि मला असं वाटलं बाबा कापलंय म्हणून. तर पाहते तर बरंच म्हणलं तुटून बोट पडलंय नाही का खाली. अरे, अरे! पुढचं हां. म्हणजे मांसखंड होता असा लचका. बाई आपण कसं गं! चिंचुका असतो तसा लचका होता. एवढं? एवढं होतं. बापरे! पेऱ्याचं पुढचं हो, पुढचा भाग. बापरे! हां. आणि मी जरा घाबरले कारण आता मला रोजच ते काम आहे पण ते नेहमीप्रमाणे जरा जास्त रक्त पडलं ना त्याचं. म्हणजे बरोबर, बरोबर. आणि मग म्हणलं आता सांगायलाच पाहिजे ना कुणाला तरी. कारण तसं थोडंसं कापलं असतं तर माझं मी बिनलं असतं किंवा कुणाला काही म्हणले नसते. कारण आता बरोबर. रोजच ते काम आहे ना. असं हो ना. शेतामध्ये कापायचं येळा हातामध्ये. पण बाई ते कधी गं! एवढं मला कापलं नाही. हां, आणि मग हां. ते जावच्या घरामध्ये यांना सांगितलं म्हणलं मला बरंच. बाकीची सगळी घाबरली. त्यांना वाटलं बोटच तुटून गेलं पार पुढचा भाग अर्ध. बरोबर, बरोबर. हां, वाटू शकतं. आणि हां. मी तिकडून आले त्यांच्याकडून तरी चहा वगैरे पिले. कमी हां. गॅसवर चहा होता ना. हां, हां, हां. आणि ते म्हणले चला दवाखान्यात जायचं. हं. आणि चहा पिले. मला चक्कर आली नाही, काय नाही, काय नाही. हां. आणि पण मनाला अशी जाणीव झाली. आपल्या मनात विचारच होते नाही का स्वामींचे म्हणजे असं. हां, आणि हां. आणि सगळी म्हणायची फोन पाहतानाच हिने बोटाला कापून एवढं अडकी त्यांनी बोट कापून घेतलं नाही का. म्हणजे अच्छा. असं हां, 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 हां. हिचं काय म्हणायचे फोनमध्ये लक्ष असेल. आणि मी मनाने म्हणायची नाही पटक्याने काहीतरी घटना घडणार होती. हां, पण ते हां. जणू काय माझ्या बोटाला हे झालं. आता तो बरोबर. कोणता वार होता, शनिवार होता का काय माझ्या लक्षात नाही. पण त्या दिवसाला मला झालेलं होतं. हां, हां, हां. आणि मग ते तेवढ्यात आले घरी. त्यांनी मला नेलं दवाखान्यामध्ये. मला अच्छा. चक्कर आली नाही, काय नाही. ते डॉक्टर पण म्हणले आता याला टाकायला पाहिजे नाही का, काय करायला पाहिजे. पण बरं. मी स्वामींचं नाव मनातून घ्यायची. हां, म्हणायची हां. काही होऊ दे, झालंय ते झालंय नाही का. पण स्वामी बरोबर. आहेत ही. अरे वाह! आणि आणि मग 2-3 दिवसांनी त्याच्यानंतर ते पट्टी-बिट्टी केली.
काही ते साईडला बोट धरून मला कामं पण करता यायचं. मी घरात कामं पण करायची. फक्त भाकरी नाही केली आणि कपडे नाही धुतले. बाकी हो. काम मी करायची. आपलं वाटण काढून दे कुठं काय नाही का, कोरडी ते साईडला धरून. हो. म्हणून मग 2-3 दिवसांनी मी केंद्र दादांना सांगितलं, म्हणजे असं फोन करून. कारण त्यांना मी नेहमीच आपलं सांगते ना थोडंफार अनुभव हो, काय हो, आलेले. हो, हो. तर मला म्हणायचे ताई व्यवस्थित काळजी घ्या, काय व्हायचं नाही. पण मी त्यांना खरं सांगितलं नाही का मला कुठपर्यंत कापलंय, कुठपर्यंत काय झालंय नाही का. हां. कारण पण दादा माणूस एवढं ओरडलेच सांगू असते मग, ओरडलेच असते. लक्ष कसं शकतो. नाही? नाही नाही, त्यांच्याकडे गेल्यावर त्यांना सांगणारच आहे जवळ जाऊन. ते बोट पण क्लिअर झालंय ते पण दाखवणार आहे. पण एवढं आपण काही याच्या भागातलं नाही ना, लगेच फोटो काढायचो पाठवायचो नाही का, बरोबर, दाखवायचो. बरोबर. हां. आणि ते उगाच हे करण्यापेक्षा आपण किती त्यातून दुसरं काय होणार होतं. काय काय तर म्हणले घरातली म्हणले बोटच तुटून पडले तिचं, जे काही करीत होती ना काम घरामध्ये त्याच्यामध्ये. पण हां. काय माहिती आल्यावरती शोधलं दवाखान्यातून. ते हां. म्हणायचे जोडून टाकून द्यायचं त्याला ना. हां, हां. पण नंतर ते म्हणले रक्त मिळालेलं फ्रीज ठेवायला पाहिजे होतं ना हो, त्याचा हो, तो हो, हो. बरोबर. भाग. पण मग ते थोडा वेळ अर्ध्या पाऊण तासानंतर ते हे होतं ना. हं, हं. गोठून जातं. हां. हा, उठून जातं. हां. आणि मग काय नाही ताई, ते 1-2 मध्ये क्लिअर झालं. पण ते डॉक्टर पण काय म्हणायचे, नंतर ते सगळे सिस्टर होते दवाखान्यामध्ये आणि ते डॉक्टर बाहेर गावी गेलते. परत आल्यानंतर ते म्हणायचे ते डॉक्टर 8 दिवसांनी आले आणि ते सिस्टरांनी दाखवलं बोट अशाने असे. ती काही जखम भरून येत नव्हती. त्यांनी काय केलं, आतून जखम भरून यायची गोळ्याच नव्हत्या दिल्या. नुसत्या वरून मल्लम म्हणजे आम्हाला दिलेली ट्यूब घ्यायची आणि त्यांची पट्टी करायची आणि त्याचे पैसे घ्यायचे ना 2-3 बऱ्या पट्ट्यावाली. अगं बाई! हां, 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 हां. असे करायचे. आतून भरून यायचं, दिलं पाहिजे होतं का नाही त्यांनी ते हो. गोळ्या औषधं. आणि त्यांना ते मग जास्तीच्या पैशाचं हे लागलं असेल. हां. आणि मग 8 दिवसानंतर ते म्हणले टाकायला पाहिजे. मी मनाने म्हणायची, कारण मी ज्या दुसऱ्या दवाखान्यामध्ये आपलं घरगुती जातो ना आपण हो, 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 हो. ठराविक, हा, ते असं साळुंखे हॉस्पिटलमध्ये फॅमिली होते तिथे मी. डॉक्टरसारखं. हां. हा, साळुंखे म्हणजे हॉस्पिटल. आणि तिथं स्वामी समर्थ मेडिकल म्हणजे त्यांचं आहे पहिल्यापासून. अच्छा. म्हणजे मला तिथल्या दवाखान्याशिवाय मी कुठं जात नसं ना. हां, मग मी हां. म्हणायची तिथं एकदा जायचं तरच यांच्याकडे परत यायचं. हां. किंवा काही शरीराला झालं तरी मी त्याच दवाखान्यात जाणार. पण जरा हाडाला कापलं वगैरे माणूस दुसरा दवाखाना बदलतो ना. हां, हां, हां. बरोबर. आणि ते म्हणायचे ऑपरेशन करावं लागेल. आणि ताई मी त्या दवाखान्यात गेले मग 2-3 हां, दिवसांनी. हां. आणि म्हटलं आता हे काय सडतं का काय भाग नाही का काही. हां, म्हणजे हां. मग ते ते म्हणले इकडचं नाही. एकच. बरोबर आहे. हा, पुढून पेऱ्याचा भाग म्हणल्यावरती ताई मग ते अशी खोल जखम ना बोटाची. हं, हं. मग? आणि ते साईडला कापलेला भाग असल्यावरती तो बरा होतो ना. हो, टाकून त्याला हो, हो. वाढता येतात. पुढच्या हां. पेरेच्या साईडला टाकता येत नाही ना. तो काहीच भाग करू भरूनच शकत यावा नाही. लागतो. खरंय. आणि मग मी काय केलं, हं. 2-3 दिवसांनी त्या दवाखान्यात गेली. नेहमीच्या जाते ना तिथं. पण हां. त्यांचं मेडिकल आहे ना, स्वामी समर्थ मेडिकल आहे म्हणून अच्छा, अच्छा. हां. दवाखान्याच्या बाहेर. हां. आणि मी आता सेवेत आल्यापासून मी माझा विचार करते ना, आपल्याला स्वामी कुठं भेटतात, काय होतंय नाही का. हो, बरोबर आहे. आणि हा, आणि ताई रविवार होता, ते डॉक्टर दवाखान्यात सुट्टीवरती असते आणि हं. त्या मॅडम पण सुट्टीवरती असते. दोघं पण असतात ना. आणि हां, ते हां. दुसरे सुट्टीला डॉक्टर ठेवतात. बरोबर आहे. आणि मग त्यांना सांगितलं असं पेशंट आलंय, म्हणजे असं आता आमचं आडनाव सांगितलं नाही का, अशा हां, अशा हां, पेशंट हां. आहे तुमचं. त्यांचे बोटाचा फोटो पाठवला त्यांनी लगेच. आणि त्यांनी सांगितलं दुसऱ्या डॉक्टरांनी कोणत्या गोळ्या औषध द्यायचं किंवा त्यांना काय सांगायचं. ते हां. म्हणले काय नाही, त्यांचं बोट व्यवस्थित आहे. त्यांना एक टूप द्या म्हणले, पट्टी करा आणि जखम भरून यायची गोळ्या औषध द्या म्हणले. त्यांचं बोट क्लिअर होत आले आता. नुसतं अरे फोटो वाह! मध्ये पाहिलं त्यांनी. हा, बघा. जे डॉक्टर प्रत्यक्ष म्हणतात ऑपरेशन करायला लागेल हां. ना, आमच्या जावनचे ते आपले घरगुती डॉक्टर होते ते. हां, हां, हां. आणि हे मी एकटीच जाते यांच्याकडे. बाकी काही कधीतरी आपलं त्यांचं कसं ज्याचं जिथं पटतं तिथं जातात ना ती. हो, 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 हो. आणि ह्या मॅडम डायरेक्ट तुमच्यासारख्या तिकडून म्हणतात बोट भरून आलेलं आहे, परत यायची काही गरज नाही. आणि त्याच गोळ्या औषधामध्ये माझं बोट क्लिअर झालं, पूर्ण भरून आली जखम. काय म्हणता? अरे वाह! हा, मी काय करायची ताई, तारक मंत्र वगैरे सेवा चालू असली ना, त्याची विभूती आहे ना ती त्या बोटाला लावायची खालून वरून, म्हणजे अशी अरे टाकायची माझ्या वाह! माझ्या. किती छान. आणि तशी करायची. आणि तरी ते मला एक दिवस म्हणलं, तू त्या पट्टीवरती काय टाकतीये नाही का, असं दिसतंय जरा काळपट पट्टी दिसती त्याच्यावर, तू काय टाकती का. अय्या! म्हणलं नाही नाही, काम वगैरे करताना माझं पडतंय नाही का.
काम वगैरे मी असं खरं बोलत नसो ना, कारण अशा काय काय गोष्टी आपल्या मनामध्ये असतात ना हो. हो 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 बरोबर आहे. आणि ताई तो एक अनुभव आला मला स्वामींचा. किती आणि छान. दुसरा अनुभव असा आला, जरा घरगुती वाद झाली होती जरा. यांचा भाऊ आहे, दोघ जण भाऊ आहेत. हा म्हणजे त्यांचं ना असं म्हणजे म्हणजे थोडक्यात नाही झालेला, त्या राहिलेल्या नाहीत, निघून काय गेलेत काय? ना. असं म्हणजे परपंच नाही झालेला थोडक्यात. अच्छा अच्छा हा हा हा, ते निघून गेले त्यांच्या मंडळी. आणि मग ते आम्ही एकत्र आहे जरा, दोघ जण ना, यांचा भाऊ मी. अच्छा अच्छा मग हा ते मग ते जरा असं ते वाद चालू असल्यामुळे ना, हा म्हणजे कसं एकत्र राहतो आम्ही बरेच वर्ष झाली, 20 वर्ष झाली, पण थोडाफार वाद होतोच ना कशा बरोबर कामावरून होतंच याच्यावर. थोडंफार. हा, आणि हे त्यात मध्ये बाहेर गावी जातात. हा व्यवसाय आहे ना जरा, मग असं म्हणजे हा हा मशीनचा बाहेर गावी जातात. हम्म. आणि मग त्याच्यामुळं मला त्यांच्या संगती जरा मागं ऍडजस्ट करून घ्यावं लागतं, कामाधंद्यात याच्यात त्याच्यात. हो 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 हा, आणि मग काय गोष्टी आता लेडीज संग नाही का पटवून घ्यायच्या म्हणल्या, विचार म्हणजे घरात जमले तर शेतात जमत नाही, शेतात जमले तर नाही का. हा आणि मला कसं आता सासूबाई नाहीये, जावा बिवा असल्या तरी त्या वयाने मोठ्या आहे म्हणल्यावर मग अशा जरा जास्त निम्या वयच्या माणसांसंग पटवून घ्यायचं म्हणल्यावर काहीतरी गोष्ट खटकतात. बरोबर हा 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 आणि मग असं कामात जरा खटकलं होतं जरा, हा. असं आता जनावर आहेत म्हणून. हम्म. आणि घरामध्ये पण जरा म्हणजे असं जरा वेगळ्या पद्धतीने खटकत गेलं, मग त्याच्यामुळे त्यांनी जेवणच बंद केलं तर ताई. अरे अरे पण ना ताई आता त्यांना काय फॅमिली नाही काही नाही ना, तर हा आपला मुलगा समजून त्यांना सांभाळून घ्या ताई. हा हा हा, तर ते चाललेलं होतं. दादांसंग बोलते, दादांना सांगते, दादा म्हणते ताई लई काळजी करते. काळजी करण्यासारखं काही कारण नाहीये, तर ते जेवण वगैरे कसं वय झालं मग माणूस, आणि एवढ्या वर्षी जर केलेली असली आपण, हा थोड्या गोष्टीची सवय असली का दुःख विसरून जातात थोड्या गोष्टी. बरोबर आहे बरोबर आहे हा 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 पण जास्त गोष्टी सण करून जर त्यात दुःख झालं तर मग माणूस परमेश्वराकडेच याचना करतो नाही का. माझी चूक बरोबर आहे. नसताना मला एकटा पूर्ण दुःख आलं ना. हा 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 आणि ते बरेच दिवस त्यांनी ते बंद केलं, जेवण चांगलं महिनाभर एक जेवण नाही घरामध्ये. आई आणि मग ते नाही जेवत होते ते बाहेर. हा आणि मग मी त्या टेन्शन मध्ये दादांना सांगायची, फोन करायची. दादा म्हणते ताई कोणाचं एवढं टेन्शन घेत नाही, तुम्ही लई टेन्शन घेता, तुम्ही त्यातून बाहेर या, होईन व्यवस्थित. हा आणि ताई काय झालं, जी गोष्ट नको घडायला ना तीच गोष्ट घडली. म्हणजे ते नेमका पित्रपाठ चालू होता. हा हा जरा सासऱ्यांची पित्र करायची होती ना, म्हणजे हा त्या हा दिवसाला म्हणलं घरी येईन, कारण असा गोठा बाजूला आहे घरापासून 1 किलोमीटर ना, तिथं ते असं झोपायला म्हणजे बरीच तिथं जनावर आहेत आपली, अच्छा म्हणजे अच्छा हा जो व्यवसाय आपण करतो त्यांचे. आणि बरोबर ते काय ते माझ्या वागण्यामुळे किंवा मी बोलत नसल्या म्हणजे ते याच्यावरून झाल्यामुळे ते आलेच नाही घराला, बस हा झाली यांची. हा मग ते तिथंच थांबायला लागले, तिथूनच बाहेर जावं लागले ना. अगो आणि बाई मला रोज वाईट वाटायचे. मी स्वामींना बोलायची, दादांना फोन करायची, म्हणायची. पण त्यांना वाटलं ताई स्वामी म्हणजे सेवेत असे आल्यावरती नाही का सारखं सारखं पण म्हणणे बरोबर नाही ना. बरोबर हा हा आणि पितरपाठा चालू होता ताई. हं. आणि म्हणजे सासऱ्याची पित्र होती, बारशीच्या दिवशी करायची होती, ती काही घराला आलीच नाही. अरे तुम्ही बोलवलं पण नाही का त्यांना? नाही म्हणजे ते त्यांच्या ह्याच्यात बाहेर निघून गेले ना. हा हा पण त्या दिवसाचा जो स्वयंपाकाचा हे असतं ना, मी स्वयंपाक केला ताई त्या हा दिवसाला घरी. बाप आणि ते बाहेर निघून गेल्यावर हे म्हणले, तो म्हणजे यांना वाटलं आपला भाऊ काही म्हणला बोलला नाही, आतापर्यंत मोठा भाऊ घरात करतो, ते बाहेर निघून गेले म्हणल्यावर ही काही नाही का म्हणजे असं हे नाही करणार. हा हा म्हणजे मी तरी कशाला हा. म्हणजे वागण्याची पद्धती एकच. तुला काय करायचं ते तू कर. तो आम्हाला त्याला नाही का ते मोठ्याने नाही केलं म्हणल्यावर मला पण नाही करायचं. पण मी अरे माझ्या मनाने ते प्रश्न पडतो ना, आता हा. आपण घरात आहे म्हणल्यावर ते आपण अशा गोष्टी पार पाडल्याच पाहिजे. बरोबर हो पण काही मला कोणच नाही आठवलं. आता कोण आठवणार नात्यामध्ये पटकनी नव्हतं. आणि अशा कंडिशनमध्ये सगळ्यांना माहिती झालं, माणूस कसं धीर देणार भेटलं तर बरं. मी बरोबर त्या दादांच्या ताईलाच फोन केला. हाय ग अच्छा हा माझ्याकडे नंबर होता. ताईने पण फोन उचलला आणि मला म्हणलं काय अडचण आहे, तुम्ही एवढ्या लवकर फोन केला. 7:30 वाजताच फोन केला त्यांना. अच्छा आणि त्यांनी पण सांगितलं ताई. मला म्हणलं काय प्रॉब्लेम आहे, म्हणलं असा प्रॉब्लेम आहे. म्हणजे त्यांचं तर पहिलं हे झालं, ते निघून गेले. हे म्हणतात काय करायचंच नाही घरातून. मी आता ताई पोळ्या केल्या, किलो दीड किलोच्या नाही का घरात. बघा एवढी मेहनत करून तुम्ही स्वयंपाक पण केला. स्वयंपाक केला. मेहनतीचं काय नाही ताई, ते आता दरच वर्षी करतो ना हो आपण. रडू आणि नका रडू नका ताई हा
नाही नाही, रडत वगैरे नाहीये मी, तुम्हाला सांगते. हा आणि मग केल्यावरती मी निवद केलं, मला ते पण माहिती होतं 3 निवद करतात. मग त्या ताई बरोबर. म्हणल्या की एक तुम्ही गायला चारा, एक तुम्ही केलं ना तरी चालतं म्हणल्या. त्यांना हा. काय करायचं ते करू द्या, तुम्ही काही म्हणू पण नका आणि बोलू पण नका. अच्छा. हा, हा, हा. कोणत्या? दादांच्या ताई. हो ना. लतिका ताई. हा, दादांच्या ताई, सुंदर हा. ताई. हा. मग त्या ताईने मला सांगितलं आणि मी ताई हा. असंच केलं, व्यवस्थित पार. काय काय? तो दिवस व्यवस्थित पार पाडला. म्हणजे सासऱ्यांची हा हा चित्र हा. होती ना, बरोबर. स्वतः ताई मी केलं. आणि दोघं बापरे. पण असताना, आणि ह्या कंडिशन मध्ये त्यांचं लक्षच नव्हतं घरामध्ये ना. बरोबर. हा. मग ते असून पण मी केलं आणि 4 वाजता बरोबर कावळा आला त्या निवद खायला. अरे वा. बघा. घरावरती ठेवलेला होता ना, तिथं कावळा आला. कावळ्याने तो निवद खाला. एक गाई आहे पुढे, त्या गाईला चारलं आणि एक मी पाण्यात नेऊन सोडून दिला. अरे वा, किती छान. त्यांना म्हणले पण नाही, त्यांना बोलले पण नाही. हा. आणि मग नंतर मी त्या टेन्शन मध्ये अशी आणि मग मी सांगितलं दादाला, म्हणजे त्याचं नाव पण नाही सांगू शकत, पण त्या दादाने मला मग हे अशा टेन्शन मध्ये असल्यामुळे सांगितलं ना, असं होते तसं होते. ते दादा म्हणले ताई पितृदोष असून तुम्हाला शांती करावा लागेल नाही का, असं असं. हा हा हा. तर म्हणलं शांती करायची, ते मान्य आहे ह्या गोष्टी, पण कसं घरात परत वातावरण जरा व्यवस्थित झालं पाहिजे ना. जे आता एक माणूस असं हे झाले, हा, एक माणूस असं झाले, त्यांनी जेवणच हे केलंय आणि आपण लगेच अशा मार्गाला लागणं बरोबर नाही ना. बरोबर. हा. आणि मग ताई परत माझ्या याला स्वामींनी मला परत अशी म्हणजे अनुभूती दिली, परिस्थिती दिली, म्हणजे मला परत ताकद दिली. आता दसरा होऊन गेला ना, हा. म्हणजे ते गणपतीच्या दिवशी जेवणाचे बंद झाले होते, त्याच्यावर पित्र झाली आणि आता दसरा आला, म्हणजे घाटाचे पण 10 दिवस गेले बरोबर. हो हो. मी उपास धरला आणि त्या दिवसाला ते घरात परत जेवायला लागले. अरे वा. परत जेवायला लागले. तुम्हाला किती बरं वाटलं असेल ताई? लई बरं वाटलं मला. सगळं माझ्या डोळ्यापुढे पहिले माझ्या डोळ्यापुढे ना त्या ताई दिसल्या, त्या दादांच्या ताई दिसल्या, दादा पण दिसले. म्हणलं, आणि ते मला म्हणायच्या, पण त्या ताईला धीर द्यायच्या आणि खूप दादांपेक्षा पण त्या खूप अशा हे येत आहे. खूप छान आहेत त्या ताई. आणि शांत स्वभावाच्या आहेत, प्रेमळ आहेत, बोलतात पण छान. खूप छान आहेत त्या ताई. मी आणि हा बोला. हा, आता हे 2 अनुभव झाले माझे आणि तिसरा एक अनुभव सांगतो तुम्हाला आत्ताच चालू याच्यातला. दसरा झाला आणि त्याच्या 2 दिवसानंतर आहे ना, घरात एक साप आला. म्हणजे असं. अरे बापरे. हा, मी दुपारची झोपले होते आणि जरा स्वयंपाकघर हा, म्हणजे शेतातून काम करून येऊन माणूस जरा अंग टाकतच ना. हो ना. पण मी तर तुम्हाला सांगू का ताई, खरं सांगते, मी शेतात राहून येते ना, अशी मध्ये मध्ये जाते शेतावर, पण हे साप नावाला आणि वाघ नावाला फार घाबरते ताई मी. कारण शेतात ह्या 2 गोष्टींची फार भीती आहे ना आता. हो ना. आणि तो अनुभव माझा खास आहे, म्हणजे मी सांगते. आणि काय झालं ताई, शेतातून आता दमल्यावरती माणूस, एक स्वयंपाकाचं घर आहे, एक दुसरीकडे झोपण्यासाठी म्हणजे खोली आहे ना. आणि मग आम्ही काय तिथे स्वयंपाक करतो, कधीतरी आपलं दमलेलं असल्यावरती स्वयंपाकाच्या घरात झोपायचं, संध्याकाळी झोपायचं. आणि म्हणजे घरामध्ये जर आता धान्य वगैरे असल्यावरती, म्हणजे उंदीर वगैरे काही असतच ना, त्याच्या पाठीमागे आलेला असत. आणि माझ्याजवळ मोबाईल होता, म्हटलं काहीतरी लय आवाज करते, काहीतरी लय म्हणजे असं लय मागणीचा आवाज येतोय. म्हणून काही गेलो, मोबाईलच्या उजेडात पाहिलं, लाईट पण नव्हती, बंद केली होती जरा. उजेडात पाहिलं तर मला ना अर्धी शिपूट दिसती, पिवळा होता. आणि पहिलं तांबे पड, डबा पड खाली. मी म्हणलं हे उंदीरच भांडणं करीत. आणि मी घाबरले ताई. मी कधी एवढी म्हणजे, आणि 1 वर्ष झालं असं जशी स्वामी मार्गात मी आले, तशी स्वामींनी मला असं कधी म्हणजे अशी मी कधी घाबरले नाही. पण स्वामींच्या मार्गात येताना ना, एका महिन्यामध्ये आम्हाला 3घांना सापाचं जुळं असतं ना, जुळं, 2 साप एकत्र. ते माझ्या मुलीला एकदा दिसलं, मला एकदा दिसलं आणि माझ्या मिस्टरांना एकदा दिसलं. एका महिन्यात 3घांना. एका महिन्यात 3घांना दिसलं. अगं बाई. म्हणजे ह्या शेळीत येण्याच्या अगोदर दिसलेलं ना, आता त्याला 1.5 वर्ष झालं बरोबर. मग केंद्रे दादांना सांगितलं काय? हो. ज्या दिवशी ते जुळं दिसलं ना मला सापांचं, त्या दिवशी स्वामी प्रकट दिन होता आणि त्याच दिवशी मी त्यांच्या मठात गेलेली होती, त्यांना भेटलेली होती.
ओ अच्छा. ते म्हणले ताई हा काहीतरी योगा असतो एक आणि योगाने तुमचं काहीतरी, आणि त्याच्या 3-4 दिवस अगोदर यांना दिसले होते. बापरे. हा. आणि मुलगी क्लासला जात होती त्यावेळेस 12वीच्या, तिला रस्त्यात कुठेतरी दिसली होती. अशी म्हणजे अगो. लोक पाहत होती, तिथं तिने पाहिलं. अय्या. म्हणजे तोच महिना बरं का ताई. एकच महिन्यात हा? एकाच महिन्यात तिघांना दिसले ते. बापरे. आणि आता त्या दिवशी पण घरामध्ये ना दसरा झाल्यावरती 2 दिवसांनी म्हणजे पिवळा होता. आणि ते म्हणतात ना वगैरे, आणि त्यात म्हणजे ताई मी 8 दिवसाला ना गुरुचरित्र पारायण करते. आपलं ग्रुपला ॲड आहे 53 नुसत्या महिला आहे. हा 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 हा. मग ते एक पारायण वर्षातून होऊन जातं ना. एक आपल्याला ग्रंथ ग्रुपला येतो वाचण्यासाठी, आणि बरोबर. आपण तेवढा वाचायचा, मेसेज टाकायचा ग्रुपला. हा हा हा. मग ते काय माझ्या मनात आलं असेल बाबा, ते काही दृष्टांत वगैरे असेल नाही का, बरोबर. हा हा. आपण ते हे. आणि त्या दिवशी सोमवार होता ताई, तेव्हा पण मी घाबरले. परत त्या जावाला सांगायला गेले का घरात साप आहे म्हणून. आणि कधी मला आतापर्यंत एवढं 10-15 वर्षात कधी घरात साप दिसला नाही मला, म्हणजे कधी आढळला नाही. बघा. आणि सोमवार होता आणि मी मनात कशी म्हणते, स्वामी आता सगळी निघाल्यात, आता माराय बसल्यात त्या. आज सोमवार आहे, स्वामी तुम्ही जर म्हणजे नाही का, आज मला काही दृष्टांत असला तर ते सापडला नाही पाहिजे, निघून गेला पाहिजे. बरोबर ना. बरोबर. खरंय. आणि ताई मला तो दिसलाच नाही परत, आम्हाला कुठं सापडलाच नाही. मग शोध घरामध्ये आम्ही. ओ. आणि स्वामींची विभूती पण मी फेकली जरा नाही का, म्हणलं स्वामी जर मला काही परिस्थिती असली तर दिसलं नाही पाहिजे. हा हा हा. हा, मग म्हणजे निघून गेला. हो हो निघून गेला, कुठं दिसलाच नाही. अरे वा. आणि त्याच्यावरती एक वाटतं म्हणतोय असे, आता पाळतो ना, मग आमच्याकडे बैल आहेत, तर त्याचं शिंग असतं ना बैलाचं, साईडला शिंग निघतो. हो हो हो. बरोबर ना. हा. मग ते शिंग घरात जाळतात. मग त्याच्याने येत नाही का साप? नाही येत, त्यांनी नाही येत. मी पूर्ण अर्ध जाळलं. हो का. हा. हो. मग ते काहीतरी असेल, आपण म्हणतो स्वामी शंकर, ते काहीतरी त्याला ते शास्त्र असून. बरोबर. काहीतरी असेल त्याच्यामध्ये शास्त्र. हो ते जाळलं घरामध्ये, आणि त्याच्यामुळे ते परत दिसलं नाही. आणि एक ताई अजून एक अनुभव आहे माझा, कुत्र्यांच्या पिल्लांचा, म्हणजे तो घेतला अनुभव आहे माझ्या तर लक्षात येत नव्हतं एवढ्या दिवस ना, म्हणजे पटापट आपल्याला काय अनुभव आले. ती कुत्र्याची पिल्ल काय झाली, कुत्री इलेली होती. आणि ते जीव लावून लावून घरातल्यांनी एक कुत्रीने आमच्या इथंच पिल्ल म्हणजे दिलेली होती 3-4. आणि ते एक जरा असं काम झालेली, पण मोकळीची ना, म्हणजे ती काही बांधून झालेली नाहीये. म्हणजे असं मग त्याच्यामुळे तिथं जायला यायला जागा आहे, गावांची गावं आहेत ना, ती आहे ना पिल्ल घेऊन तिथं राहायची. 4 पिल्ल होती तिला, 2 कुत्री होती, 2 कुत्रं, 2 कुत्री, अशी 4 पिल्ल होती. पिल्ल लई छान छान होती. आणि मग मला तिथं काम करावं लागायचं. मग मला त्रास वाटायचा ना मनाने, नाही का, गाई सारखी हिंडतात फिरतात. आणि मग मी काय केलं, एक दिवस त्या माझ्या जावच्या सुनाने काय केलं, ती पिल्ल आहे ना अशी नेऊन घातली लांब. म्हणजे तिला तिच्या संगती हिंडायची, तिला लहानाची मोठी केली, शेतामागे हिंडून तिच्या मागं. आणि मग तिचं पालन पोषण आमच्या तशीच झालं ती येस्तवर. आणि हिनी काय केलं, ती पिल्ल पण घेतली तिच्या सामने आणि नेऊन घातली तिला रानात. आणि ती परत पिल्ल घेऊन आमच्या घरी आली. कारण दुसरी 2 कुत्री होती ना, दुसरी होती आम्ही पाळलेली, आणि ती परत ती कुत्री पिल्ल घेऊन आली. आणि मग ताई मला लय राग आला, म्हणलं आता आपल्याला त्रास देणार ना, आता ही साईडला गेली ना, म्हणजे बुद्धीच नव्हती, कशी बुद्धी असते प्राण्यांविषयी. मी काय केलं ताई, ती पिल्ल आहे ना याच्यात भरली, आणि ती लांब गेलेली पाहून ती नेऊन सोडून आली, दुसरीकडे नेऊन सोडून आली. ती जिकडे जात होती ना तिकडे नेऊन सोडली, दुसरीकडे नेऊन सोडली. आणि तिथं ना पण असा वडा होता. आणि आले, आणि ताई तिची कास असते का, ती ओरडून ओरडून येऊन, ती लहान कुत्री होती ना आपल्या लहान बाळासारखी, आणि मग ती लय ओरडायची. अहो आमच्या तिथे थांबायची, ती कुत्री शोधायची आणि लय ओरडायची. मला काय त्याची बुद्धीच नाही, म्हणजे असं बाबा हिला त्रास होईल का काय होईल. मी म्हणायची ती जाऊ दे तिकडे कुठेतरी, कोणतरी निघून जातील, आणि अशी मी बुद्धीच नाही का हिला काय त्रास होईल म्हणून. ती एक माझी जाऊ मोठ्याने म्हणायची, पिल्ल कुठे गेल्यात आणि मरून जाईल ना ती कुत्री रातभर ओरडून, नाही का तिचा जीव आहे म्हणायची. आणि मी त्या बोलले पिल्ल नेऊन सोडल्यात, पण म्हणलं आता ती जर म्हणलं राहिली जिवंत तर बरं, नाही का, नाही तर म्हणलं आता कसलं मला म्हणलं हे लागत, म्हणायची जाऊ द्या ना आणि मरू द्यात, ते काय नाही व्हायचं.
हा, कुठं शोधायला जातं ती पिल्लू. हा, म्हणलं नाही, मी नेऊन सोडल्यात ना, माझ्या तिथे लक्षात आहे, मी पुढे नेऊन सोडल्या. हा, 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 आणि मला लई ताई उदास झालं तासभर चांगलं. आई ग. हा, आणि ज्या दिवशी आदल्या दिवशी 2 सोडली ना, दुसऱ्या दिवशी मला उदास झालं. मग ती रात्र गेली ना, ती ओरडत हो होती हो हो ती बाई ग. ताई मी परत गेले, असं मनामध्ये स्वामींचं नाव, दत्तगुरूंचं नाव नाही का, हा, हा, म्हणलं झालं असं माझ्याकडून, काही मला समजलं नसन, पण माझं मन असं घाबरलेलं, फक्त ती जिवंत तिथे सापडायला पाहिजे. आई आणि ग. ताई मी आणायला गेले, ती चारी पण पिल्लं अशी सावलीला जाऊन बसली होती, एकाची एक अशी कशी आई ग. चिपकून बसतात आई अशी. ग. मी पटापटा त्यांना धरली, पिशवीत टाकली आणि घरी घेऊन आले. मला इतका आनंद झाला. आणि ती कुत्री शोधून आणली आणि तिला दिली ताई. किती छान. हा मला अनुभव आला ह्या सेवेमध्ये. किती मायलेकांना एकत्र आणलं बाबा तुम्ही शेवटी. आणि मग तशापासून ताई मला तो अनुभवच आला. आणि परत माझ्या अंतःकरणापासला अजून एक अनुभव आहे. आता घरामध्ये मी ह्या सेवेत आहे आणि ते काही मला काही बोलत नाही, काही म्हणत नाही. पण जरा थोडंसं माणसाचं मन बी नाराज असल्यावरती जरा माणूस उजत वगैरे घालतच ना कामाधंद्यावर. हा, आणि एक दिवशी ना शेताला जायचं होतं सकाळच्या पारी. आणि असंच म्हणजे घरात जरा वातावरण हे झालेलं होतं. आणि मी स्वामींची गाणी लावली होती. आणि ते मला काय म्हणतात, असं रोज ऐकून कुठं प्रगती होती का, त्याच्यासाठी कष्ट करावं लागतं नाही का. रोज घरात आलं हेच चालतं तुझं. आता मला असं बोलल्यावरती मी पटकनी बंद केला फोन आणि म्हणलं काय काम करायचं होतं. ते म्हणले असं असं वावरात जाऊन काम करायचं, जरा पाठ वाढायचं. तर मग मी काहीच बोलले नाही. मी नाही बोलले म्हणल्यावरती ते बसले घरामध्ये आणि पटकनी उठून निघून गेले गाडीवरती. आणि ते शेत बरंच लांब आहे ना, 1-2 किलोमीटर. आणि मला असं वाटलं आता हे निघून गेले तर मला पाय त्यांच्या मागे एवढं लांब जावं लागणार. मी स्वामींपाशी आले आणि स्वामींना म्हणलं, जरा फोटो आहे ना छोटा, आणि स्वामींना म्हणलं स्वामी, आणि माझं पटकन डोळं भरून आलं. म्हणलं आधीच अशी घटना घरामध्ये नाही का, आणि त्यामध्ये हे पण असे बोलतात, मग वाईट वाटतंच ना अंतःकरणापासून. आणि माझं डोळं भरून आलं. मी दिवा वगैरे लावलं, स्वामींची पूजा केली थोडीशी, पटकेनी मुलाला घेऊन त्यांच्या मागे गेले शेताला. जी मी घरात गाणी ऐकत होते, गड बसलेले होते आणि तिथं ती देवी पुढे पण जी गाणी ऐकत होते तीच गाणी चालू होती. अरे वा. आणि मी मनाने कशी म्हणते, स्वामी किती परिस्थिती देतात. घरात पण मला असं वाटत होतं मी ते ऐकावं नाही का, माझं मन त्याच्यात. आणि हे येऊन बोलले, मग मनाला असं म्हणजे एक दुःख होतं काही गोष्टीचं. आणि अंतःकरण कसं आहे, आपली बुद्धी कधी कधी लई फ्रेश वाटते. हो, पण ना तुम्ही मनाने खूप चांगले आहेत, त्यामुळे तुम्हाला स्वामी सगळे चांगलीच प्रचिती देणार बघा ताई. आणि त्या दिवसाला काही असा अनुभव आला त्या गाण्यांचा आला. मी घरी आले, माझ्या जोपर्यंत असं निगेटिव्ह मन होतं 2-3 महिने मी उदास होते ताई, या बोटाचं लागलं, हे प्रॉब्लेम असं झाले, तोपर्यंत ना दिव्यामध्ये ना कधी चंद्राची कोर आलेली नव्हती. म्हणजे मी दिवा लावायची, पण त्या दिवसाला ना चंद्राची कोर होती. मी मनाने मी ज्यावेळेस माझं डोळं भरलं स्वामींपुढं, त्यावेळेस नक्की स्वामींपर्यंत माझं नाही का म्हणजे असं वेदना समजल्या. आणि त्या दिवसापासून माझं पण ते निगेटिव्ह पणच गेला निघून. म्हणजे आता कधीच तुम्हाला निगेटिव्ह पण येणार नाही बघा ताई. खूप छान. आणि थोडासा ताई अजून एक माझा अनुभव आहे. सांगा. त्या बोटाला म्हणजे बरी झाली मी त्या बोटातून नाही का. मी माझ्या मनाने म्हणलं, स्वामींनी मला अशी नाही का काहीतरी तुटून जाणार होतं, पण ते थोडंसं आणि मी माझ्या मनाने, आणि काही म्हणायची बाबा बोटच तुटले म्हणून, पण मी मनाने म्हणायची आपण एवढं कष्ट करीत होतो आणि जर बोटच तुटला असं आपलं म्हणजे अर्ध हे झालं असतं ना, नाही का, अपंग झाल्यासारखंच. हो. आणि मग आपण एवढ्या इथून आपल्याला परिस्थिती दिली ना, मग मी आळंदीला जाऊन ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं दर्शन घ्यायची ना. आणि तशीच समाधी आहे ना येतात चोळपांच्या वाड्यामध्ये. हो. आणि मग मी ते अशी म्हणजे ग्रुपला पाहिजे स्वामींची अशी समाधी आहे तिथं नाही का, आपण तिथं दर्शन घेतलं नाही. एकदा गेले होते तर ते वटवृक्ष स्वामी मंदिरात फक्त ते यांचंच दर्शन घेतलं होतं ना. आणि मग त्या बोटातून बरं झाल्यावरती मी माझ्या मनाने निर्णय घेतला, मला अक्कलकोटला जायचं आणि तिथं दर्शन स्वामींचं घेऊन यायचं. जाऊन आल्या? हो, जाऊन आले. पण ऐका ना, मला असा अनुभव आला त्या रात्रीला. मी ठरवलं आणि मनातून मी म्हणायची, म्हणजे घरातूनच गाडी ठरवली जावच्या मुलांनी, आणि सून ती निघाली ना. आणि यांना मी म्हणलं आपण गाडीवरती जरी गेलो 2 जण, तरी आपल्याला 2,500-3,000 खर्च येणार. बरोबर. बरोबर. हो. आणि 2,500-3,000 खर्च येणार. आणि 2,500-3,000 खर्च येणार. बरोबर. आणि 2,500-3,000 खर्च येणार. बरोबर. आणि 2,500-3,000 खर्च येणार. बरोबर.
आणि आपण जर गाडी करून गेलो तर आपल्याला गॅसवरती गाडी असल्यावर कमी पैसे लागणार. आणि त्यांनी नवीन गाडी घेतली होती, मग ते पण आम्हाला म्हणले आपण जाऊया. आता ती एक स्वामींनी घडूनच आणलेलं, कारण मी ते रोज समाधीचं दर्शन घ्यायचे मोबाईल मध्ये. अरे वा. स्वामींच्या मी म्हणायची ज्ञानेश्वर माऊलींची समाधी आणि ही समाधी एकच आहे. इथं पण स्वामी येत आणि तिथं पण स्वामी येत ना. आणि मला हे माहितीच नव्हतं. मी म्हणलं फक्त स्वामी त्या म्हणजे असं मूर्ती याच्यामध्येच आहे ना, बसलेली खुर्शीत नाही का, ओटो तिथं नाही का मुकावता. आपण समाधी घेतलेली आहे, समाधी वाडा आहे, हा मला माहितीच नव्हता अक्कलकोट. पण मी फोटोत पाहिजे. आणि मग मी नंतर दादांना सांगितलं, म्हणलं मला समाधीचं दर्शन घ्यायचे, ते कुठं आहे काय आहे सांगा. ते म्हणले ताई ते 2 किलोमीटर वरती आहे, तुम्ही तिथं जा आणि मला फोन वगैरे करा जाताना नाही का, किंवा गेल्यावरती करा. आणि ताई त्यात मध्ये मला त्रास म्हणून वाटा, म्हणजे असं नाही का म्हणजे उलट्यांचा वगैरे. पण मी निश्चय केलं स्वामींवरती श्रद्धा धरून गोळ्या वगैरे खाल्ल्या घरीच, मला काही झालं नाही. पण त्या ताई रात्री मला असा दृष्टांत झाला, कारण मला असं काही काही निगेटिव्ह गोष्टींचा, अशा बाहेरच्या काही गोष्टींचा त्रास होता. दादांची सेवा मी घेतलेली होती ना वर्ष, त्यातून पण मला अनुभव आलेला होता. आणि पण ते बोटायला लागलं, ते काहीतरी गोष्टी मला अशा त्रास करीत असतील. आणि मी मनाने स्वामींना संध्याकाळची म्हणले स्वामी तुम्ही जर मला नेणार असले अक्कलकोटला तर मला कसली अडचण नाही आलेली पाहिजे अशी म्हणून मी झोपले. आणि ताई 3 ते 5 मी 5 वाजता उठले. 3 ते 5च्या दरम्यान मला असा दृष्टांत झाला, जणू काही मी असा रस्ता क्रॉस करते आणि मला काहीतरी असं धरायला आलं कुणीतरी नाही का, म्हणजे लोक का काही किंवा मला काही तरी असं धडक दिली का काही, मला तेवढं काही आठवत नाही. आणि ते मला धरायला आले आणि ते कसे म्हणतात आता उचला, आणि एका असं जणू काही दवाखान्यात नेली, कुठल्या तरी घरात नेली. आणि मी त्यांना फक्त म्हणते का मला आहे ना एक फोन लावा दादांना, फक्त दादांना फोन लावा. आणि तिथे एक मंदिर आहे म्हणजे असं स्वामींचं, म्हणजे माझी ती बुद्धी नुसती अशी. आणि मग एकीकडे जणू काय स्वामींकडे जायचं, एकीकडे ती काहीतरी वाईट गोष्ट असून दुसरीकडे दादा स्वामी होते. आणि मला असा दृष्टांत झाला अक्कलकोटला जाताना. आणि 5 वाजता मी उठले नाही का आता जायचं म्हणून, तर मी स्वामींच्या फोटो पुढे परत दिवा वगैरे लावला. मी स्वामींना कशी म्हणते, जर मला खरंच जर दृष्टांत स्वामी तुम्ही दिलेला असला चांगला नाही का, आणि चांगला जर दिलेला असला तर मी तुमचं दर्शन घेऊन परत माघारी येईल. जर काही निगेटिव्ह शक्ती वाईट शक्ती माझ्या पाठीमागे असली, त्यांनी जर मला असं दृष्टांत दिलं तर ते मला अडथळा निर्माण करतील नाही का. पण मला ताई स्वामींनी चांगलाच आशीर्वाद दिला. जी काही आलं असं माझ्या हिच्यात ना ते बाजूला सारलं स्वामींनी आणि मी दर्शन घेऊन आले. मला तिथं एक त्या दादांचा अनुभव आला. बघा केंद्रे खूप अनुभव येतात ताई. हॅलो. हो, केंद्रे दादांचे खूप अनुभव येतात म्हटलं. हो. मला तिथं अक्कलकोटला जाताना त्याच दिवसाला माझ्या स्वप्नात कसे काय दादा यावं, म्हणजे कमाल. दादांचा तो एक अनुभव आला. मी शेअर करते ताई. आणि जर काही माझ्याकडून शब्द गेले असले तर मला नाही का, म्हणजे ते तुम्ही एवढं छान बोलताय, काहीच शब्द गेलेले नाही. खूप छान सांगितलं तुम्ही. मी शेअर करते. पण आता ताई कसं 2 दिवसापूर्वी असे काय काय अनुभव येतात ऐकले मी, त्या कुठल्या ताई आहेत काय माहिती, आता माझ्या लक्षात नाही. पण त्या ताईंनी एक अनुभव आता काल परवाच आलाय. त्या ताईंनी सांगितले त्यांनी काहीतरी गुरुंच्या नाही का काहीतरी त्यांनी सेवेत आल्या स्वामींच्या, त्यांची फसवणूक झाली. फसवणूक झाली आणि मुलगी पण फसली नाही का असं. तरी स्वामींनी त्यांना त्यांच्या सेवेमध्ये घेतलं नाही का. बघा ना ताई. म्हणजे असं बरंच. आणि तुम्ही किती कव्हर करताय किंवा किती छान पद्धतीने सांगताय. पण हे कसं आहे ताई, एक आपलं वरचं अंतकरण एक आहे आणि म्हणजे वरचं एक अंतकरण एक आहे ना, आपलं हृदय एक आपलं सांगतंय. बरोबर. मी तुम्हाला 2-3 बरे अनुभव शेअर केलं. मी दादांना पण म्हणायचे दादा मला बोलता येत नाही, तुम्ही तयारी करा, तुम्ही वहीत लिहून काढाल मग सांगा. आणि आताचा माझा 4था अनुभव असेल. पण अशी मी कधीच एवढं मन मोकळेपणाने तुम्हाला म्हणजे ना घाबरत सांगायची नाही. खूप छान वाटलं मला ऐकून ताई, आणि तुम्ही सांगितलं पण खूप छान. मी शेअर करते ताई.
हो चालतंय. श्री स्वामी समर्थ ताई. चालतंय ठेवा. हा.